नमस्कार मित्रांनो, मी लीना अभिजित कपाटे, गोखले एज्युकेशनच्या श्री जयरंभ हायस्कूल नाशिक रोड येथे मी सध्या उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील पाठ क्रमांक 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या पाठाच्या अंतर्गत स्वाध्याय प्रश्नोत्तर तसेच परिच्छेदावरील आधारित काही प्रश्नांची उत्तरं आणि त्यानंतर कृतीजन्य प्रश्न उत्तरं कशी विचारले जातात हे आज आपण बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की विषय तर विज्ञान आहे आणि उतारा कुठून किंवा परिच्छेद आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं. आत्तापर्यंत तुम्ही मराठी किंवा इंग्लिश, हिंदी या भाषांच्या अंतर्गत उतारा किंवा परिच्छेदावरील प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेतच किंवा अशी प्रश्न तुम्ही सोडवलेच आहे. आता विज्ञान विषयात देखील मागील वर्षापासून नवीन बदल करण्यात आलेला आहे. तो म्हणजे परिच्छेद दिला जातो विज्ञानाच्या अंतर्गत आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहावयाची असतात. आता यामध्ये परिच्छेद हा विज्ञानावर आधारितच असतो आणि पाठातील काही मुद्दे जे असतात किंवा पाठावरील जो काही पाठ्यभाग असतो त्यावरच आधारित त्या संदर्भातच उतारा विचारलेला असतो. त्यामुळे पाठाच्या अनुषंगानेच तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात आणि त्याच्याशी संबंधित असा उतारा किंवा परिच्छेद तुम्हाला दिला जातो आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहावयाची असतात. आता यामध्ये घाबरण्यासारखं असं कारण नाही. 9वीमध्ये तुमची ही 10वीच्या बोर्डाच्या पेपरची तयारी होत असते. बोर्डाच्या पेपरमध्ये देखील साधारण 4थ्या प्रश्नामध्ये 4 ते 5 गुणांचा हा प्रश्न विचारला जातो की यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले तर 5 गुण हे हक्काचे मिळू शकतात. यासाठी तुमचं परिच्छेद वाचनामधूनच अर्ध्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज मिळू शकतात आणि त्यासाठी काही क्लुप्त्या किंवा त्यासाठी आपण परिच्छेद हा अचूक आणि व्यवस्थित वाचला पाहिजे. त्यापूर्वी तुम्ही कोणते प्रश्न विचारले ते काळजीपूर्वक वाचा. आधी तर प्रश्न वाचून घ्या आणि मग परिच्छेद वाचण्यास सुरुवात करा की जेणेकरून तुम्हाला त्या परिच्छेदात काही उत्तरं झटपट पहिल्या वाचनातच मिळतील. तर आपण आता परिच्छेद वाचायला सुरुवात करूया. सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर त्याच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होते. बुरशी, सूक्ष्मजीव हे मृत प्राण्यांच्या निर्जीव शरीराचे विघटन करतात. त्यांना घटक म्हणतात. मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना घटक त्यांचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. हे पदार्थ हवा, पाणी आणि माती यात सहजतेने मिसळतात. तिथून ते घटक पुन्हा वनस्पतींकडून शोषले जातात आणि पुढे ते अन्न साखळीत संक्रमित होतात. सजीवांच्या विविध पोषण प्रकारांनुसार तयार होणाऱ्या अन्नजाळ्यामुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये परिसंस्थेत प्रवाहित होत असतात. हा झाला तुमचा उतारा वाचन झालेला आहे. आता याच्या अंतर्गत तुम्हाला कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूयात. या ठिकाणी परिच्छेदावरील प्रश्नांची उत्तरे. यामध्ये पहिला प्रश्न तुमचा विघटकांना ऊर्जा प्राप्त कशी होते किंवा तोच प्रश्न असाही विचारतात विघटकांना ऊर्जा पुरवठा कसा होतो किंवा विघटकांना ऊर्जा कुठून मिळते असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर या तिघही प्रश्नांचं एकच उत्तर असणार आहे. तर विघटक म्हटलं तर काय, आपण पहिलीच ओळ बघितली बघा की मृत पावल्यानंतर कोणताही भक्षक असेल तो मृत पावल्यानंतर त्याचे शरीराचं विघटन करणारे जे विघटक असतात त्यांच्यापासूनच त्याला ऊर्जा मिळते, म्हणजे त्यावरच ते जगत असतात.
म्हणून त्यांना आपण विघटक असं म्हणतो. म्हणून विघटकांना ऊर्जा पुरवणारा मृत अवशेष विघटन केल्याने होतो. विघटकांना केव्हा ऊर्जा मिळेल? पुरवठा म्हणजे काय? ऊर्जा केव्हा मिळेल? तर मृत अवशेषांचं जेव्हा विघटन होईल त्याच्यापासून ते अन्न मिळवतील आणि तीच ऊर्जा त्यांची असणार आहे. आता दुसरा पुढील प्रश्न काय आहे बघा. विघटक कोणकोणते व कुठे आढळतात? तर विघटक हे कोणकोणते असतात? विघटक आपण कशाला म्हटलं आहे तुम्हाला कळलंच आहे की कोणताही भक्षक मृत पावल्यावर त्यावर काय वाढतं? कीटक, अळी, बुरशी. खूप दिवस झाले की फंगस येतं किंवा आपण त्याला बुरशी म्हणतो. काळपट, पांढरट, नंतर हिरवट, म्हणजे आधी सुरुवातीला पांढरट, नंतर हिरवट रंगाची, नंतर काळपट रंगाची, असे रंग बदलत जातात. जास्त दिवस जर तो प्राणी तसाच राहिला आणि मग त्याचं विघटन अवस्था कशा बदलत जातात, तर त्यावर बुरशी येते आणि सूक्ष्मजीव बारीक बारीक कीटक लागतात, त्याला अळी लागते, कीड लागते आपण म्हणतो. जसं शेण तुम्ही बघितलंच असेल, शेणामध्ये अळी असते. काही दिवसानंतर ती हळूहळू ते शेणाला खात जाते आणि त्याचं विघटन होऊन जातं. तसंच प्राण्यांचं देखील मृत प्राण्यांचे अवशेष खाण्यासाठी जे सूक्ष्मजीव असतात ते काय झाले? विघटक आहे. म्हणजेच बुरशी आणि सूक्ष्मजीव. बघा उतार्यातली दुसरीच ओळ आहे. बुरशी आणि सूक्ष्मजीव हे विघटक आहे. ते निर्जीव मृत प्राण्यांचं निर्जीव शरीराचं विघटन करतात. आणि कुठे असतात ते? हे पदार्थ बघा खाली दिले. हवा, पाणी आणि माती यात ते सहजतेने आढळतात. म्हणजे पूर्ण उत्तर काय झालं तुमचं? बुरशी आणि सूक्ष्मजीव हे कोण आहे? विघटक. आणि कुठे आढळतात? हवा, पाणी आणि माती या सगळ्यांमध्ये ते असतात. हे तुमचं पूर्ण उत्तर आहे. पूर्ण उत्तरच लिहायचं अपेक्षित असतं. काही मुलं फक्त पूर्ण ओळीच्या ओळी लिहून काढतात, तर तसं करू नका. मधला जो घटक होता तो अनावश्यक घटक काढून विचारलेला प्रश्न काय आहे त्याचं मुद्देसूद उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवता येतात. यानंतर तिसरा प्रश्न बघा. अन्न साखळीत कोणते घटक हस्तांतरित होतात? आता अन्न साखळी म्हटलं तर शब्द बघा कुठे दिसतोय का तुम्हाला? तर अन्न साखळीमध्ये खालून तिसरी ओळ दिसते. अन्न साखळीत काय काय संक्रमित होतात तर दिले बघा. हे घटक पुन्हा हवा, पाणी इथपर्यंत आपण लिहिलं, तिथून ते घटक पुन्हा वनस्पतीकडून शोषले जातात आणि पुढे ते अन्न साखळीत संक्रमित होतात. तर यासाठी पुढे उत्तर आहे त्याचं. अन्न जाळ्यामुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये परिसंस्थेत प्रवाहित होत असतात. पोषक द्रव्ये आणि सेंद्रिय पदार्थ देखील या अन्न साखळीमध्ये समाविष्ट होत असतात. आणि म्हणून त्याचं उत्तर लिहायचं आहे. अन्न साखळीत सेंद्रिय पदार्थ आणि पोषक द्रव्य किंवा पोषण द्रव्य अन्न साखळीत हस्तांतरित होतात. म्हणजेच काय? प्रवाहित होत असतात. अन्न साखळी तुम्ही बघितलं यापूर्वी की चक्राकार मार्गाने ते फिरत असतात. म्हणूनच त्याला प्रवाहित असंही म्हटलं किंवा त्यालाच हस्तांतरितही तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकतात. त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न की मृत अवशेषांपासून अन्न कसे तयार होते? आता अन्न मिळवताना काय घटक त्याचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. काय करावं लागतं? मृत अवशेषांपासून अन्न कसं तयार होतं? ते जसंच्या तसं खाता येत नाही, तर ते काय करतात? इथे वरती तुम्हाला ओळ क्रमांक बघा, इथे 5वी ओळ दिलेली आहे की अन्न मिळवताना मृत अवशेषांपासून, डायरेक्ट तो शब्दच आहे आलेला बघा परिच्छेदात. मृत अवशेषांपासून वरतून 4थी ओळ आहे. मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना घटक त्यांचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. आलं लक्षात?
आता पुढील प्रश्न प्रकार आहे कृतीजन्य प्रश्न। आता यामध्ये तुम्हाला कृतीजन्य प्रश्नाच्या अंतर्गत एखादं चित्र दाखवलं जाईल अन्न साखळीचं आणि त्यामधील संबंध स्पष्ट करा, चित्राचं निरीक्षण करा। आता बघा तुम्हाला दिसते पहिली कृतीजन्य प्रश्नामध्ये ही अन्न साखळी आहे आणि याचं तुम्हाला वर्णन करायचं आहे की दिलेल्या चित्रामध्ये काय काय दिसतंय। तर पहिला जो आहे तो उत्पादक गवत म्हणून आहे आणि त्यावर कोण गुजराण करतंय, नाकतोडा। आणि नाकतोडा काय आहे, प्राथमिक भक्षक आहे। तर यामध्ये नाकतोड्याला खाणारा बेडूक हा कोण आहे, द्वितीय भक्षक आहे। साप हा तृतीय भक्षक आहे। तर पक्षी हे सर्वोच्च भक्षक आहे कारण तो सापालाही खातो। भूछत्र व जीवाणू हे अन्न साखळीतले काय मानले जातात, विघटक आहेत। आणि म्हणून ही अन्न साखळी तुम्हाला पुढील प्रमाणे दाखवता येईल शब्दामध्ये की गवत वाढण्यासाठी काय आवश्यक असतं, सौर ऊर्जा। सौर ऊर्जेवर गवत वाढतं, गवत नंतर नाकतोडा। त्याच्यामध्ये तुम्ही बाण दाखवायचा आहे आणि त्या पद्धतीने ती अन्न साखळी आणि त्यातला संबंध आपल्याला जर दाखवायचा असेल तर तो बाणाच्या साह्याने आपण दाखवतो। आणि म्हणून गवतानंतर नाकतोडा याच्यामध्ये बाण दाखवायचा, नंतर बेडूक, नंतर साप, नंतर ससाना। आणि ससाना हा प्राणी मृत झाल्यावर त्यावर भूछत्र आणि जीवाणू असे विघटक वाढत असतात। हे आपल्याला या अन्न साखळीच्या चित्राद्वारे स्पष्ट झालेले आहे। यामध्ये परस्परांमधील संबंध कसा आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल। तर अशा वेगवेगळ्या अन्न साखळ्या देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात की ज्यामध्ये समजा उदाहरणार्थ धान्य आहे, आता बाजरी किंवा ज्वारी कोणतंही, आणि त्यामध्ये काय शेत म्हटलं तर त्या ठिकाणी उंदीर असतात। त्यानंतर साप असतो आणि साप मेल्यानंतर गरुड त्याला खाणारा कोण असतो, त्याचा विघटक कोण आहे, गरुड। तर ही एक सुद्धा दुसरी अन्न साखळी होऊ शकते। त्यानंतर दुसरं उदाहरण जर म्हटलं तर वनस्पती म्हणजेच उत्पादक, त्यानंतर छोटे मासे, त्यानंतर मोठे मासे। आणि छोटे मासे म्हणजे प्राथमिक भक्षक, मोठे मासे म्हणजे द्वितीय भक्षक आणि त्यावर वाढणारा किंवा अन्नासाठी जगणारा खंड्या पक्षी असा तृतीय भक्षक। त्यानंतर नेहमीचीच आपली तिसरी अन्न साखळीचं उदाहरण जर म्हटलं तर गवत, बोकड आणि वाघ। आता बोकड काय करतो, हिरवा जो गवत असेल किंवा झाडपाला आपण ज्याला म्हणतो तो खात असतो आणि बोकडला हिंस्र प्राणी किंवा वाघ द्वितीय भक्षक हा त्यावर जगत असतो। तर अशा विविध अन्न साखळ्या देखील तुम्हाला चित्रात दिल्या जातील आणि त्यामधील संबंध स्पष्ट करा। नुसतं चित्र दिलं जाईल आणि त्यावरून तुम्हाला ते शब्दात लिहावयाचं असेल तर अशा प्रकारचे हे आहे तुमचे कृतीजन्य प्रश्न। हे देखील तुम्हाला 3 ते 4 मार्काला विचारले जाऊ शकतात किंवा कमीत कमी 2 मार्क्स तरी त्याचं स्पष्टीकरण जर लिहायचं असेल तर 3 मार्क आणि त्यातील संबंध बाणांच्या दिशेने दाखवायचा, तो तुम्हाला मी शेवटी आता स्क्रीनवर दाखवते। या पद्धतीने सौर ऊर्जा, नंतर गवत, नाकतोडा यामध्ये बाण दाखवायचे आणि पुढील अन्न साखळी तुम्हीच पूर्ण करायची आहे। धन्यवाद।